starting the next bit, that is the chemical preparations, means methods of preparations of amines. We are going to prepare amines now. First method is ammonialysis of alkyl halide. Ammonialysis of alkyl halide. Ammonialysis of alkyl halides means the halogen atom of this alkyl halide is replaced by the amino group. And therefore it is called as ammonialysis of alkyl halide. अमोनियालिसिस ह्या मेथडला अमोनियालिसिस असंही म्हटलं जातं, कारण का याच्यामधला हॅलोजन जो आहे तो हॅलोजन याच्यामध्ये रिप्लेस केला जातो या अमिनो ग्रुपद्वारे, बरोबर आहे. त्याचबरोबर याला आपण अल्किलेशन ऑफ अमोनिया असं सुद्धा रिएक्शनला या नाव. आता अल्किलेशन ऑफ अमोनिया म्हणजे काय, तर याच्यातला हा अमोनिया आहे आपल्याला माहिती आहे, याच्यातला हा हायड्रोजन अल्किल ग्रुपद्वारे आपण काय करतो आहोत, रिप्लेस करतो आहोत. म्हणजेच या अमोनियाचं काय करतोय, अल्किलेशन. असं अल्किलेशन म्हणजेच अल्किल ग्रुप ऍड करतोय, म्हणून याला आपण अल्किलेशन ऑफ अमोनिया असं सुद्धा या रिएक्शनला म्हणतात, बरोबर आहे. म्हणजेच बघा आता अमोनियालिसिस मीन्स ऍडिशन ऑफ अमोनिया इनटू दिस अल्किल हलाइड इज कॉल्ड ॲज अमोनियालिसिस. आता ही जी अमोनियालिसिस आहे याच्यामध्ये काय केलं जातं बरोबर बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ म्हणजेच रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड आर डॅश जो आय असेल हा असेल मोस्ट रिएक्टिव्ह अल्किल हलाइड, देन आर बी आर, देन आय आर सी एल. म्हणजेच आयोडाईड हा कसा असेल, स्ट्रॉंग अल्किल हलाइड असेल की जो अमोनियालिसिस घडवून आणेल तात्काळ, म्हणजेच दॅट इज द रिएक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये काय केलं जातं, अल्किल हलाइड इज बॉइल्ड इन प्रेझेन्स ऑफ अमोनिया. आता हा अमोनिया कसा आहे तर अल्कोहोलिक अमोनिया in excess is boiled with this alkyl halide and they use R dash NH2 plus HX. हा प्रायमरी अमाइन्स आपल्याला इथे मिळतात, बरोबर आहे. आता हे when alkyl halide is boiled with alcoholic ammonia they gives primary. आता हा जो प्रायमरी अमाइन तयार झालेला आहे, प्रायमरी अमाइन हा कसा आहे न्यूक्लियोफाइल, इट इज ए स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल दॅन दिस अमोनिया. म्हणजेच इथं परत काय होतं, याच्यामध्ये अजून एक अमोनियाच्या मॉलिक्युल एका अल्किल हलाइडच्या मॉलिक्युल बरोबर हा रिएक्ट होतो, अल्किल हलाइडच्या मॉलिक्युल बरोबर रिएक्ट होतो आणि आपल्याला याच्यामध्ये परत प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो तर R2NH म्हणजेच सेकंडरी अमाइन मिळते. याच्यामध्ये परत अजून एक अल्किल हलाइडचं मॉलिक्युल, कारण का हा न्यूक्लियोफाइल परत अजून स्ट्रॉंग आहे या अमोनियापेक्षा, म्हणून तो परत अजून एक अल्किल हलाइड बरोबर रिएक्ट करेल R3N म्हणजेच टर्शरी अमाइन्स मिळतील. आणि टर्शरी अमाइन सुद्धा अजून एक अल्किल हलाइड बरोबर रिएक्ट होऊन R4N डॉट किंवा याच्यात प्लस X मायनस म्हणजेच हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतो. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इथे आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच when alkyl halide react with alcoholic ammonia they produces a primary amine, mixture of primary amines, secondary amine, tertiary amines आणि quaternary amines. म्हणजे आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये आपल्याला मिळतात. मग जर समजा हे टाळायचं असेल तर काय करावं लागतं, हे जे अमोनिया आहे तो काय करावा लागतो, एक्सेस अमाऊंट मध्ये घ्यावा लागतो, म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये घ्यावा लागतो. म्हणजेच काय होतं मग ते प्रायमरी अमाइन्स तयार करतील, बरोबर आहे. व्हेन मग म्हणून स्टेटमेंट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असं विचारतात व्हॉट हॅपन व्हेन इथिल अमाइन C2H5Cl रिएक्ट विथ अल्कोहोलिक अमोनिया. What happens when ethyl chloride react with alcoholic ammonia
मग त्याच्यामध्ये आपल्याला मग हे जर नुसतं असंच विचारलं तर आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन म्हणजेच तो इथिलामाइन, डायइथिलामाइन, ट्रायइथिलामाइन, टेट्रा इथिल अमोनियम क्लोराईड नावाचा क्षार तयार होईल म्हणता येतं. पण ज्यावेळेस आपण असं हाऊ विल यू प्रिपेअर C2H5 NH2 म्हटल्यानंतर फक्त म्हणजेच इथिल अमाइन तयार कसं कराल, इथिल क्लोराइड पासून म्हटल्यानंतर कसं म्हणायचं, स्टेटमेंट कसं असेल, व्हेन इथिल क्लोराइड रिएक्ट विथ excess of alcoholic ammonia in sealed tube at 373 Kelvin temperature. 373 Kelvin टेम्परेचर हे त्याचं टेम्परेचर असेल आणि सील्ड ट्यूब मध्ये ह्या रिएक्शन्स होतील. सील्ड ट्यूब म्हणजेच बंदिस्त असे नळीमध्ये हे रिएक्शन्स होतील का. आणि त्यामुळे मग आता कशी स्टेटमेंट म्हणायचे, इथिल क्लोराइड रिएक्ट विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया इन sealed tube at about 373 Kelvin. They gives प्रायमरी अमाइन. काय नाव याचं मग ते काय मिळतंय तर इथिल अमाइन हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळते. बरोबर आहे. आता हे प्रायमरी अल्किल हॅलाइडचं, सेकंडरी अल्किल हॅलाइडचं सुद्धा किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड, आता त्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा फाड्या पण फेल CH3 Br react with ammonia, alcoholic ammonia. आता बघा ह्या टर्शरी अल्किल हॅलाइडची अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिएक्शन केली असता यांच्यापासून कधीही प्रायमरीच अमाइन्स तयार होतील. अमाइन्स तयार होणार नाही, अमाइन्स इथं मिळत नाहीत. कारण का, अच्छा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायसारखी रिएक्शन आहे ही, कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. आता हे टर्शरी जे अल्किल हॅलाइड आहे, ज्यावेळेस अल्कोहोलिक अमोनिया बरोबर रिएक्शन होते त्यावेळेस सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या ऐवजी इलिमिनेशन रिएक्शन होतं आणि इलिमिनेशन रिएक्शन झाल्यामुळे आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो, म्हणजेच अनसॅच्युरेटेड अल्कीन आपल्याला मिळतात. अनसॅच्युरेटेड अल्कीन मिळाल्यामुळे आपल्याला इथे हा अल्कीन आपल्याला मिळतो. बरोबर आहे. आयसोब्युटीन हे आपल्याला इथं मिळालेलं आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून अल्कोहोलिक अमोनिया रिएक्ट होत नाही किंवा अमाइन्स तयार होत नाही. रिएक्ट जरी झालं तरी सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या ऐवजी इलिमिनेशन, म्हणजे इलिमिनेशन मध्ये ह्याच्यामधला एक हायड्रोजन आणि ह्याच्यातला हा ब्रोमीन निघालेला आहे आणि त्यामुळे इथं CH2 आला. याला आपण इलिमिनेशन रिएक्शन म्हणतो. हे इलिमिनेशन रिएक्शन इथं आपल्याला घडलेल्या दिसून येतं. बरोबर आहे. ओके, ही झाली अमोनियालिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. ही जनरल रिएक्शन आहे. याच्यावरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रिएक्शन्स म्हणजेच काय करता येतील तर तुम्हाला त्याच्यापासून कुठलेही एक्झाम्पल्स दुसरे घेता येतील. जसे की मी मागा घेतलेलं आहे इथिल क्लोराइडचं रिएक्शन, इथिल क्लोराइडची घेतली होती. तुम्ही त्याच्याप्रमाणे कुठलेही अल्किल हॅलाइड घेऊन त्याच्यापासून कुठलाही प्रायमरी अमाइन्स इथं तयार करता येतं. याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवण्याचं काय आहे तर अल्कोहोलिक अमोनिया असेल तर एक्सेस घेतला तरच आपल्याला फक्त त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स मिळतील, अन्यथा त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात तर मिश्रण मिळतात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतात आपल्याला याच्यामध्ये. बरोबर आहे. आता दुसरी रिएक्शन बघूया आपण. दुसरी रिएक्शन आहे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. आता रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड म्हणजे काय? नायट्रो कंपाऊंड म्हणजेच RNO2. आता यांच्यापासून आपल्याला NH2 तयार करायचं म्हणजेच काय करायचं याच्यामध्ये आपल्याला जर याच्यामध्ये आपण वॉटर हायड्रोजनची ऍडिशन केली म्हणजेच रिडक्शन केलं तर आपल्याला काय मिळतात तर हे प्रायमरी अमाइन्स आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. फक्त प्रायमरी अमाइन इथं तयार होते. आता हे रिएक्शन करत असताना आपल्याला काय कशी रिएक्शन होते? व्हेन दिस नायट्रो कंपाऊंड रिएक्ट विथ मेटल ऍसिड. आता मेटल ऍसिड म्हणजे काय? किंवा त्या धातूचा एक्झाम्पल आहे SN आणि HCl. हे मेटल ऍसिड.
हे वापरू शकता किंवा तुम्ही FeHCl वापरू शकता किंवा झिंक आणि HCl हे ह्या मेटल ऍसिड बरोबर ती रिएक्शन केली असता यांचं रिडक्शन होतं. रिडक्शन साठी हे तुम्ही वापरू शकता मेटल ऍसिड. आणि त्याचबरोबर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, रिडक्शन करू शकता. म्हणजेच काय करू शकतो, कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणायचं त्याला. कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजेच काय, हायड्रोजन वायू अॅटमॉस्फिअर मधला इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्ट तिथे तुम्ही वापरू शकता. निकेल कॅटॅलिस्ट हा हायड्रोजन वायू धरून ठेवेल आणि तुम्हाला रिएक्शन साठी सप्लाय करेल. निकेल कॅटॅलिस्ट वापरू शकता तिथे, किंवा तिथे त्याच्या निकेलच्या ऐवजी तुम्ही इथं प्लॅटिनम सुद्धा घेऊ शकते किंवा पेलेडियम सुद्धा तुम्ही हा धातू त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि त्यांच्यामध्ये याला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणायचं. याला काय असलं म्हणायचंय, कॅटॅलिटिक रिडक्शन. हे आहे ऍसिड मेटल ऍसिड रिडक्शन, कॅटॅलिटिक रिडक्शन. किंवा तुम्ही डायरेक्ट अजून एक पद्धत आहे त्याच्यामध्ये, तुम्ही डायरेक्ट LiAlH4 म्हणजेच हा सुद्धा तुम्ही रिड्युसिंग एजंट हा आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हटलेला आपण झाला, याचा संदर्भ मागे आलेला होता. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट इन इथर हे वापरून तुम्ही काय करू शकता, रिडक्शन करू शकता. आता रिडक्शन कसं होतं बघा याचं. When nitro compounds are reacted with or reduced with SnHCl, tin and hydrochloric acid, they reduces to RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन प्लस H2O. प्रायमरी अमाइन्स आपल्याला त्याच्यामध्ये रिडक्शन झालेलं दिसतंय, 2 हायड्रोजन मॉलिक्यूल. When nitro compounds are reduced with the tin and HCl, they use प्रायमरी अमाइन्स. तुम्ही ह्याच्या ऐवजी काय, when reduced with hydrogen and nickel catalyst म्हणू शकता किंवा reduced with the lithium aluminum hydride असं तुम्ही सुद्धा म्हणू शकता. एक्झाम्पल घेऊया आपण इथं. मी अरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल घेतो आहे. हे आहे नायट्रोबेन्झीन. Nitrobenzene is reduced with the help of metal acid such as SnHCl. They produces NH2 प्रायमरी अमाइन म्हणजेच हा तयार झालेला आहे ऍनिलीन. हे काय तयार झालं, ऍनिलीन. बरोबर आहे. हे एक एक्झाम्पल. When nitrobenzene is reduced with tin and HCl, they use aniline. परीक्षेमध्ये सुद्धा असं विचारतात, how will you prepare aniline from nitrobenzene? नायट्रोबेन्झीन पासून aniline तयार कसं करा, तर ह्या नायट्रोबेन्झीनचं रिडक्शन केलं की त्यांचं आपल्याला काय मिळतं, aniline मिळतं. अजून एखादा एक्झाम्पल घेतो मी ह्याचं. आता C2H5NO2 मी एक अॅलिफॅटिक नायट्रो कंपाऊंड घेतलेला आहे. हे आहे नायट्रो इथेन. When reduced with the help of tin and HCl, they gives C2NH2 plus 2 molecules of H2. म्हणजेच इथे आपलं हे काय आहे तर इथिल अमाइन. इथिल अमाइन आपल्याला इथे तयार झालेलं दिसतं. हे नायट्रो इथेन पासून. बरोबर आहे. परीक्षेमध्ये नायट्रो इथेन पासून इथिल अमाइन तयार कसं कराल म्हटल्यानंतर ही रिएक्शन तुम्ही त्याच्यामध्ये लिहायची. बरोबर आहे. ही झाली दुसरी रिएक्शन. आणि आता शेवटची आजची बीट मधली शेवटची रिएक्शन बघूया आपण. तिसरी जी आहे ती रिडक्शन ऑफ सायनाइड्स. रिडक्शन ऑफ सायनाइड्स किंवा त्यालाच आपण नायट्राइड्स असं म्हणतो. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइड. अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइड. आता याचं रिडक्शन सुद्धा तुम्ही त्या रिड्युसिंग एजंट द्वारे म्हणजेच मागाची जी रिड्युसिंग एजंट वापरले ते सुद्धा वापरू शकता. आता बघा इथे RC ट्रिपल बॉन्ड N. इट इज कॉल्ड ॲज अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइड. बरोबर आहे.
हे अल्किल नायट्राइल. आता याच्यामध्ये रिडक्शन आपण दुसऱ्या मेथडनं म्हणजेच सोडियम Na अँड अल्कोहोल, आता इथिल अल्कोहोल घेऊया याच्यामध्ये. इथिल अल्कोहोल घेतलं आपण मी. तर when alkyl nitrile alkyl cyanide reduced with the help of sodium and ethyl alcohol, they gives RCH2 NH2, म्हणजेच याच्यामध्ये हे अमाइन, प्रायमरी अमाइन्स आपल्याला इथे मिळतात. आता त्याचा एक्झाम्पल बघूया आपण. CH3C ट्रिपल बॉन्ड N. आता याचं नाव ऍसिटोनायट्राइल, कारण 2 कार्बन आले की त्याला आपण इथिलचं ऍसिटिल ग्रुप म्हणतो. ऍसिटिल नायट्राइल, ऍसिटोनायट्राइल झालं, किंवा ह्याला इथेन नायट्राइल असंही त्याचं नाव आहे. आता हे नायट्राइल्स बरोबर आहे. आता त्याच्याच बरोबर अजून ह्याला आहे हे दोन्ही इथिल इथेन, कशामुळे म्हणलं 2 कार्बनमुळे इथेन म्हटलं. आता याला अजून दुसरं एक नाव आहे, तिसरं नाव जे मी म्हणतोय ते तिन्हीपैकी कुठलेही एक तुम्ही नाव लिहायचंय. मिथिल सायनाइड. आता मिथिल घेतलं आणि हा CN घेतला, त्यामुळे सायनाइड म्हटलेलं त्याला मिथिल सायनाइड. मिथिल एकच कार्बनचा बाजूला काढला मिथिल आणि CN सायनाइड, बरोबर आहे. When these are reduced with the help of reducing agent sodium and ethyl alcohol C2H5OH, ethyl alcohol C2H5OH, they gives CH3 CH2 NH2. म्हणजे आता इथे काय झालेलं तयार, तर हे 2 कार्बनचाच कंपाऊंड आपल्याला मिथिल. आता परीक्षेमध्ये मुद्दामून तुम्हाला जमिनी टाकण्यासाठी मिथिल सायनाइड पासून इथिल अमाइन, तयार कसं करा म्हणून विचारतात. कारण इथिल अमाइन मध्ये तुम्हाला लक्षात येतं 2 कार्बन आहेत. मिथिल म्हणल्यानंतर एकच कार्बन आहे, एका कार्बनचा दुसरीकडला कुठला कार्बन आणायचं हे लक्षात येत नाही. त्यामुळं ह्याच्या नावामध्ये थोडंसं लक्षात द्या. इथिल सायनाइड रिएक्ट्स विथ रिड्युस्ड विथ सोडियम अँड अल्कोहोल, दे गिव्स इथिल अमाइन, बरोबर आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेतो. अरोमॅटिकचं घेतो आहे. CH2C ट्रिपल बॉन्ड N. आता मी बघा काय घेतलेलं आहे, तर एक अरोमॅटिक कंपाऊंड घेतलेला आहे. आता याचं नाव आहे, आता हे 2 कार्बन आहेत, त्याचं जसं इथलं हे आहे स्ट्रक्चर तेच आहे, फक्त इथला एक कार्बन काढला आणि तिथं रिंग ठेवलेली, सॉरी हायड्रोजन काढला या कार्बनवरचा आणि मी तिथं रिंग ठेवलेली. म्हणजे हे आहे फिनिल ऍसिटोनायट्राइल. फिनिल ऍसिटोनायट्राइल इज रिड्युस्ड विथ द हेल्प ऑफ, आता मी दुसरं रिड्युसिंग एजंट वापरतो, LiAlH4 lithium aluminum hydride. When phenyl acetonitrile is reduced with the lithium aluminum hydride, they gives CH2 इथे CH2 NH2. म्हणजे आता बघा इथे काय तयार झालेलं आहे, हे फिनिल इथिल अमाइन. आता हा फिनिल सुद्धा दुसऱ्या कार्बन वरती आहे, म्हणजे त्याचं नाव कॉमन नाव बीटा फिनिल इथिल अमाइन, किंवा याचं नाव तुम्ही IUPAC नाव काय, इथेन डॅश 2, सॉरी फिनिलचा आपल्याला आधी उल्लेख करावा लागेल, 2 फिनिल इथेनामाइन. ओके, हे झालं 3 मेथड.